हे पहा, हे आहेत जिरे, हे साधे जिरे आहेत आणि हे आपले शहाजिरे आहेत. तर आपल्याला ह्याची पूड करून ठेवायची भाजून. तर चला मी भाजून घेते. तर हे आपल्याला कशासाठी करायचं आहे, तर कधी आपण चाट केला किंवा काकडी काही पण चिरून खात असेल, टोमॅटो कांदा, तर त्याच्यावर आपण ही भाजलेली जिरेपूड टाकली ना तरी पण खूप छान स्वाद येतो, तोंडाला टेस्ट पण येते आणि पोटाला खूप पाचक अशी आहे. तुम्ही कशावर पण भाजीवर टाकू शकता, तुम्ही चाट केला तर चाटवर टाकू शकता. तर ह्यासाठी आपल्याला ही थोडी भाजून घ्यायची. तर हे पहा, ही मी गॅस चालू केला आहे आणि लोखंडाचा तवा ठेवला आहे आणि अगदी मिडियम गॅस केला आहे. ही पहा साधे जिरे आहेत, हे 3 चमचे, हे 1 चमचा शहाजिरे. तर आपण भाजून घेऊया. आपल्याला खूप फास्ट गॅसवर भाजायचे नाहीत आणि फार जास्त भाजायचे नाही आपल्याला. अगदी थोडासा कुरकुरीत पणा आला की लगेच आपल्याला हे बंद करून घ्यायचा गॅस. ह्या जिऱ्याचे फार फायदे आहेत पोटासाठी. पाचन व्यवस्थित होतं. तुम्ही हे कोमट पाण्यात 2-3 चिमूट टाकून पिला तरी चालेल. तर असे हे खूप फायदेशीर जिरे आहेत. तर आपण याची पूड करून ठेवणार आहे. हे पहा, भाजत आले, फार जास्त भाजायचे नाही आपल्याला. यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडंसुद्धा अगदी स्वच्छ आणि कोरडं पाहिजे, तरच आपली जिरेपूड बरेच दिवस टिकेल. हे पहा, हे मस्त आपलं कुरकुरीत भाजलं गेलं आहे आणि जास्त भाजलं नाही गेलं, बरोबर आपल्याला पाहिजे तेवढं मी भाजून घेतलं. करपवू पण द्यायचं नाही आपल्याला आणि कच्चं पण नाही काढायचं. मी वाटताना ओवा टाकला तरी चालेल. तर ही अशी खूप पाचक अशी पोटासाठी आरोग्यदायी असणारी हे जिरे पावडर आपली तयार आहे आणि तुम्ही ह्याच्यापेक्षा बारीकही वाटू शकता, पण मी थोडं भरडच ठेवलं आहे. आणि ही आपल्याला एखाद्या काचेच्या स्वच्छ बरणीत कोरड्या भरून ठेवायची आहे. ह्याच्यासोबत आपण काळ्या मिरीची पूड पण थोडी वापरू शकतो जेव्हा पाहिजे त्या रेसिपीमध्ये. तर मी हे पण करून ठेवणार आहे आणि हे भाजलेलं नाही, लक्षात असू द्या. तर ही आपली काळी मिरीची पावडर पण तयार झालेली आहे. तर ही पहा, माझी कॉफीची बरणी रिकामी झाल्यानंतर मी चांगली स्वच्छ घासून सुकवून चांगली कडक वाळवून घ्यायची आणि मग आपल्याला असं भरून ठेवायचे. तुम्ही पण अशी जिरेपूड आणि मिरेपूड करून ठेवा, कधीही उपयोगी येते.